शरण शरण हनुमंत, तुझं आलं रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि वीर स्वामी काजी तू सागर, तुका म्हणे रुद्रा अंजनीचा सुकुमार. जय हनुमान. चिरंजीव हनुमान. आणि हनुमंत ह्यांचा जन्म अंजनी हिच्या पोटी झालेला आहे. आणि तो प्रत्यक्ष रुद्र आहे. अंजनी कोण होती? तर अंजनी प्रत्यक्ष वानरी होती. आणि तिला भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन वर माग असे म्हणतात. तिने तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं असा वर अंजनीने मागितला. आणि शंकरांनी लगेच तथास्तु म्हणून तिचे मनोरथ पूर्ण करून टाकले. तोच हा वायुपुत्र हनुमान, अत्यंत वेगवान प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हा शिवाचा अवतार आहे. हनुमंताच्या या अवतार कार्याची कथा जी काही आहेत, अनेक कथा या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. अनेक रूपक जोडली गेलेली आहेत. प्रभू रामचंद्रांनी आणि सीतेने दिलेल्या आशीर्वादामुळे हनुमंताला चिरंजीव प्राप्त झालेले आहे असं ग्रंथांतरी म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये चिरंजीव व्यक्तिमत्व जे काही आहे, हे हनुमंताचं चिरंजीव व्यक्तिमत्व मान्यता पावलेला असून अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांच विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना असं म्हटलं जातं. असं एकूण 11 जण चिरंजीव आहेत. आणि प्रत्येकाचा जो कार्यभाग आहे, या कार्यभागाचा आपण जर आढावा घेतला तर आपलं जे काही सांगणं आहे, आपलं जे काही वक्तव्य आहे ते वाढत जाईल. आपल्याला हनुमंताविषयी थोडक्यात सांगायचं आहे. तेव्हा आज आपण फक्त हनुमंताचा विचार करूया. रामभक्त म्हणून ख्यात पावलेला हा हनुमान जणू काही रामाचा अगदी बहिरस्य प्राणच आहे. रामरक्ष सुद्धा वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं. म्हणजे मनाच्या वेगेनं मनोजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. रामरक्षमध्ये वर्णन आहे. आणि रामाच्या सर्व भक्तामध्ये सर्व प्रिय जर कोण असेल किंवा ज्याच्या जीवनाला रामच मुळी श्रीराम आहे, तो महाप्राण आहे, असा तो हनुमान चिरंजीव आहे, अमर्याद आहे, नाश न होणारा अशा प्रकारचा हनुमंत आहे, न संपणारा असा हनुमान आहे, ब्रह्मचारी आहे.
केवळ राम आणि रामाची सेवा असा एकनिष्ठ त्याचा निर्धार पक्का आहे, दृढ आहे, असा तो हनुमान प्रभू रामचंद्रांचा भक्त. हनुमाचा जन्म जरी वानरीच्या पोटी झाला असला तरी तो प्रत्यक्ष भगवान शंकर रूप म्हणजे रुद्र रूप आहे. आणि अंजनी ही वानरी होती, तिने शंकराची भक्ती केली. तिला भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन वर माग असं म्हणताच तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं, अशा प्रकारचं वर भगवान शंकराला तिने मागितला. आणि शंकर लगेच काय म्हणाले, तथास्तु. भोळा माप आहे शंकर, भोळे शंकर. आणि त्याच ठिकाणी त्या अंजनीचं मनोरथ भगवान शंकरांनी पूर्ण केला. तोच हा वायुपुत्र हनुमान. मनोजवम, मनाच्या वेगाप्रमाणे ज्याच्या हालचालींना वेग आहे. मनोजवम मारुतुल्य वेगम, ज्याने इंद्रिय जिंकलेले, जितेंद्रियम, बुद्धिमताम, वेगवान असलेला, बुद्धीने अत्यंत चंचल असलेला, बुद्धिमान असलेला हा शिवाचा अवतार. बुद्धिमताम वरिष्ठम, वानरांच्या मध्ये मुख्य असलेला, ज्याच्या जन्माच्या अनेक कथा रोचक आहेत. लहान मुलांना, मोठ्या मोठ्या व्यक्तींनाही पण या हनुमंताच्या कथा आवडत आहेत. हो, गावाचा रक्षण करता हनुमान आणि गावाच्या वेशीवरती हनुमंताचं मंदिर असतं. भागवतामध्ये एक सुंदर कथा सांगितलेली आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी एकदा एकांतात असताना विणा घेऊन नारायण 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 करत नारद मुनी त्या ठिकाणी आले. आणि त्या दोघांनाही हास्य विनोदात रमलेले पाहून ब्रह्मर्षी नारद यांच्याही मनात आपण लग्न करावं, विवाह करावा असा विचार आला. आणि त्यांनी आपली मनोकामना भगवान विष्णूजवळ बोलून दाखवली. मनातल्या मनात श्री विष्णूंनी त्यांचे मन जाणले आणि विष्णू म्हणाले, तथास्तु. कालांतराने एक राजकन्येच्या स्वयंवराचे आमंत्रण आले. तेव्हा नारदांना पाठवायचे ठरलं. विष्णूंनी स्वतः मुनीवर नारद मुनींना तयार केलं. स्वयंवराला त्या ठिकाणी पोहोचतात सर्व सभा नारद मुनींना पाहून हसू लागलेली आहे. ते पण हसत होते. पण नारद मुनींना हे हसण्याचं कारण कळलं नाही. राजकन्या जेव्हा जवळ आली आणि तिने ते बघितलं, तिला हे हसू आवरेना. क्षणात काय प्रकार आहे ते ब्रह्मर्षींच्या ध्यानात आले.
आणि ते त्या ठिकाणून तात्काळ निघून गेले. आणि विष्णूकडे आल्यानंतर त्यांनी विष्णूला जाब विचारला, देवा नारायणा, काय केलेत हे? का असा माझा कायापालट केला? असे मला का समजावलं? क्रोधित होऊन नारद मुनींनी श्री विष्णूंना शाप दिला. आज मला जे तुम्ही रूप दिले वानराचे, तेच तुम्हाला अगदी संकटाच्या वेळेस अरण्यामध्ये मदत करेल. तेव्हा तुम्ही राम अवतार घेताल, तेव्हा पत्नीचा वियोग झाल्यावर तिचा शोध घेताना माझ्या अशा रूपातील प्राणीच तुमची मदत करतील. आणि त्यांची प्रचिती आपल्याला रामायणामध्ये अनुभवायला मिळते. तेच हे हनुमान. काहीतरी पूर्वसंकेत असतात तेव्हा आपल्याच नाही तर देवांनाही मोह होतो. नाहीतर ब्रह्मर्षी नारद मुनींना संसार सुखाचा मोह का व्हावा? हनुमंताचा अवतार करायची अशा अनेक कथा रूपका जोडलेल्या आहेत. जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, जय श्रीराम.